काय भावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळी, गावात राहावे कोण्या बळे, गोपाळा पाटील गावीचे लोक, गोपाळा पाटील गावीचे लोक, आता घाली भिक कोण मज, आता घाली भिक कोण मज, आता येणे चवी सांडिली म्हणती, आता येणे चवे सांगितले म्हणती, निवाडा करीती दिवानात, निवारा करीती दिवानात, भले लोक याची सांगितली मात, भले लोक याची सांगितली मात, गेला माझा खात दुर्बळाचा, गेला माझा घात दुर्बळाचा, गोपाळा पाटील गावीचे लोक, गोपाळा पाटील गावीचे लोक, आता घाली भिक कोण मज, आता घाली भिक कोण मज, तुका म्हणे याचा संग नव्हे भला, आणि याचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता, विठ्ठला जाऊ आता, गोपाळा पाटील गावीचे हे लोक, गोपाळा पाटील गावीचे लोक, आता घाली भिक कोण मज, आता घाली भिक कोण मज. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरा निघात्यातील जेवढीकरांच्या प्रतिप्रमाणे 316व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू कालपासून झालेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय गोपाळा पाटील गावीचे लोक, आता घाली भिक कोण मज या अभंगात म्हणाले ध्रुव चरण या अभंगाचे हे सिद्धांताचं चरण हे काय खावे आता कोणीकडे जावे, संकट आलं तुकोबारावर अशी स्थिती ओढवली. आपलं काल चाललं होतं की तुकोबारायांना या अभंगाची पार्श्वभूमिका ती आहे की तुकाराम महाराज भामटेंच्या डोंगरावर गेले, विठ्ठलाचा साक्षात्कार त्यांना झाला, त्यांना भजने मिळाले. ते भाऊय कोणता गावातलेच महादजी पंत कुलकर्णी ब्राह्मण, त्यांना एक महाराज कळाले, लवकर कळाले सगळ्यात कोणला, महादजी पंत कुलकर्णी. ते एक भजन्या झाला, महाराजांचा भक्त झाला. पुन्हा गंगाराम पंत म्हैसूर काय आला, ते तिथंच आहे महाराजापाशी जी आणि सेवा रुजू झाली. पुन्हा जगनाड्यात येईल, जगनाड्या त्याचं मूळ गाव चाकण, जन्मगाव कोणतं चाकण आहे. केली समाजाचा लिंगायत केली आणि ते लिंगायत केली तर ते त्याच्या बापदादाचा धंदा होता घाणा पिणा हे बैलाचा घाणा, पण त्याचं मामाचे गाव आहे सदोंबरे, मामाचे गाव कडीकूनच आहे चाकणच्या वाढला पाहिला का नाही तुम्ही, तिथं जगनाड महाराज समाधी मंदिर आहे मोठं. आणि मग त्या गावात तिथं तर महाराज भामच्या जेव्हा जात होते त्या गावात, भामच्या डोंगरावर तिथं ढोल चालित होते. हे कोण संताजी, आणि त्याला तुकाराम महाराज जाता येतात तिथे मग झाला. तितक्यातच त्याला भक्ती जळली, त्या केल्या आणि केली. मग महाराजांचा पाठीराखा झाला, सतत महाराज मग राहला. आणि महाराज सांगते त्या केले केले खुशात केले तर जाती जन्म पण डोक्यावर अक्षर वळंदा काढीत होतो, हुशार होतो लिहायला. आणि मग ते एकच गंगाराम पंत मावा हेच महाराजांचे दोन लेख, हे 2-4 आता भजनी त्यांना झाली तयार. तुकोबारायांना काव्य करावं, कविता. गुरुच त्यांना स्वप्नात गुरु प्लेस झाला काय, आणि चित्ताला वाटलं आता काव्य करावं. ते काव्य करण्यासाठी त्यांनी अगोदर त्यांनी ही साधना केली होती की भागवत, ज्ञानेश्वरी, चांगलं 65, अमृत अनुभव, ज्ञानवाण्यांचे सगळे ग्रंथ, नाथांचे ग्रंथ अवलोकन एकांतात केले होते सगळे. आणि मग ते त्यांनी संस्कृत शिकले नाही तुकाराम महाराज नाही, ते म्हणतात ना गो काय अक्षर मध नाही आले असं ते. त्या काळामध्ये ते ब्राह्मण लोक कोणाला शिकवित नव्हते, तुम्हाला अधिकार नाही असं काहीतरी म्हणायचे. मग तुकोबारा म्हणतात ना गो काय अक्षर मध नाही अधिकार, अक्षर घोकायला मला अधिकार नाही असं महाराज म्हणत होते. पण मराठी शिकलेली होती महाराज, आणि मराठी शिकलेले अक्षर 4थी इयत्ता म्हणजे एवढं असं ते बाळाभाऊ शिकलेले. पण ते डोकं सुपर आहे, मागच्या जन्माचे अवतारी तुकोबारे असल्यामुळं हे सगळे ग्रंथ त्यांच्या भागवत ज्ञानेश्वरी हे डोक्यात बसले जशाच तसे.
आणि मग त्यांना काव्य करावं वाटतं, काव्य सुरू केलं. मग त्यांनी अभंग म्हणावा, गंगाराम पंतानं किंवा जगनाड्या केल्यानं लिहून घ्यावा, उतरून घ्यावा. या अशी अभंगाची ओळी तयार होऊ लागली. आता हे झालं. पण हे करता करता तुकाराम महाराज आपल्या गावातल्या देवळातच भजन संध्याकाळी करीत होते. ते विश्वंभर बाबांनी स्थापित केलेले पांडुरंगाचं आता जे मंदिर आहे त्या मंदिरात रोज, तवाचे मंदिर कशाचं छोटं होते, पडकं भेंड्याची बिटाळ होते ते त्या काळात तुकोबारायांच्या भेंड्याच्या बिटाळामध्ये आपले पत्र टाकलेले, तिथंच आपल्या मंदिरात महाराज भक्ती देवाची करायची. संध्याकाळी कीर्तन नवला सोडू की रात्रभर कीर्तन व्हायचं. पाठीमागं जवळच एक त्यांचा ते द्वेष्टा मंबाजी गोसावी त्याचा मोठ होता आणि ते गांजा फुके होते. ते काही खरा साधू नव्हतं आणि हे खरं त्याचं गावही नाही. हे पिंपरी चिंचवडचं आहे. पिंपरी चिंचवडचं मूळ रहिवासी ते विचारत आणि ते इथं आलं देऊला आपल्या कुटुंबाचे. आणि मग त्याला गांजा आवडायचा नाद होता आणि त्याचा मोठा बांधलेला होता तिथं पाठीमागं त्या देवळाचं. आणि मग ते त्याला शिष्य तसेच गांजा फुके आणि तशा बामट्याला शिष्य असतात त्याच्याला तसे आणि ते मिळतात त्यांना. ते त्यांचाही कोपा होतो. चांगलं वागणाराचं पटत नाही असं व्हायला लागतं. मग त्याला ते खपं लागलं तुकोबारायांचं वर्चस्व. आणि मग ते काहीतरी कुरापत करावे असं त्याच्या डोसक्यात होतच की त्याच्यात तुकोबारायांची म्हैस म्हणजे तुकाराम महाराज म्हशीला नाद, म्हशीचा नाद नव्हता पण बाईकुला नाद होता ना मसडचा. तिनं चारायची त्या आवडीनं डोबड, पुन्हा चालून आणणं हे करणं, वैरण काढी, त्याचं दूध तोल्या करायला होईल, माय गरीबी आली आधीच असं तिला वाटायचं. आणि मसळ सुटलं आणि मंबाजी गोसाव्याच्या मठात घेत कुर्लेटून ते कुर्लेटून गुपाटी लेटून गेलं डोबड इथे गेले आणि तिनं त्या झाडाची बघितल्या त्या नाजतूस म्हैस आहे. मग मग त्याला तेवढी संधी त्याच्या तळपायच्या मस्तकाला गेली. घे त्यानं राग धरला. म्हणजे मठात येतो कपाट्या टाकल्या ह्या वाटतून ह्या प्रदक्षिणा करायला ह्या मंदिराला आणि मंदिराला येडा घालता घालता ही मोकळं ठेवल्यामुळं ह्याच्यातून मसाला ढोरा यायले. त्याच्यावर काट्या टाकून देतो, त्याच्यावर त्या काटाड्या टाकून दिल्या. त्या काटाड्या टाकल्या. तुकोबाराय संध्याकाळी दिवस मला दिवस दिनरजनी हाती धनदान गोविंदाचे कवा दिवस माळवलकी वाटते खऱ्या भजण्याला कीर्तन जायला. नाही असं पहिलं होतं हो महाराज, लय होतं आमच्या आशीर्वादात त्या नारायण सगळे आम्ही बदले लहानपणी. डोसक्यात येडच होतं दिवस मला कवा माळवते. अहो तर कवा सुटते ती आता उलट झाले, कवा उजळणची वाटायला. तसं नव्हतं पहिलं. महाराज दिवस माळा नाव तर हे सुटलं की पटकून गिळायचं, कधी उभं टाकलं की निघाल्याचं. भजनाला होतं का नव्हतं पहिलं. आवडीनं भजनाला जात होती भजने महाराज, आवडीनं पायानं. जुना काळ आहे महाराज. आता ते तिथे काटाड्या टाकल्या. तुकाराम महाराजच्या केवळा दिवस मला पांडुरंगा दर्शन घ्यावं आणि येडा खाला गेले. कुपाट्या जिंकल्या त्याला काय हेवी नाही केली. आणि कोणी कुपाट्या जिंकली. लोकायला पाया प्रदक्षिणा करायला अडचण झाली असं वाटलं. महाराजांच्या कुपाट्या त्याला तेवढंच पाहिजे होतं. म्हणला वसाय त्या मुंबईला तेवढं पाहिजे होतं. त्या कोपाट्या काढलेल्या की त्याला कळालं टिकून धावत चालावं. कोण कोपाट्या काढणारे? मीच तुकाराम महाराज. हे तुकाराम म्हणजे मी तुकाराम आहे पण त्याला महाराज म्हणाले. महाराज ना आपण स्वतःला नाही महाराज म्हणले. मी तुकाराम आहे महाराज. का म्हणून कोपाट्या काढतो? ते म्हणले लोकांना काठी मोडतील म्हणून काढायलो. तुझ्या मशीनं वाटलो केलं ते भरून ते तिथली जे कोळी कुपाटी घेतली सत्य सुरू केले. म्हणला तुकाराम खूप ठोकलं काठी. महाराज एक बी नाही करते, काही म्हणले नाही. त्याला काय वापर बोलले नाही, राग केला नाही. मारलं कुपाटीनं झोपलं. इतकं देवाला म्हणले बरे झाले बरे झाले. देवा काठीवरही मारवले. बरं झालं म्हणजे देवा तो मला ह्याच्याकडून काठीवर मारायला तुझा उपकार झाला असे म्हणले. खूप महाराज मारलं. ते कळालं जिजाबाईला कळाल्यावर जिजाबाई म्हणल्या तुम्ही कसं मारून घेतलं? ते मेल्या ढकलून द्या. जमत नाही. तुला कळतंय का आवडे? अगं ते मंगाजी बुवा महंत आहेत. कोण आहे? साधू पुरुष आहेत, म्हातारी माणसं आहेत. त्याला थकलेले त्याला आपण कसं वापस बोला? तुला कळतंय का काही? आज म्हणून लागले. आता ते मेल्याचं काय घेऊया आणि उतारा नसतात बघू लागला का म्हणती. कोणता हे ऐकाय आलेला? हे भजने ऐकाय आलेली हे
निश्चित महिन्यावर येतं रात कीर्तन ऐकायचं त्याच्या संग टाळ कुठते तर मग सोडवाय काय रोग आलता का तुम्हाला हे ना काल मला घ्यायला माहिती हे गोसाई जाळ आहे कोणता मंगल म्हणा भानामती करतोय काय असं त्याची घेऊ होतो हो पण असं त्या गोसाईचं दळ पण लोकांच्या चित्ता होतं कोणी बोलले नाहीत महाराज गुन्हा होता त्याचाच पण काही बोलले नाहीत महाराज गपचूप बसले म्हणजे बाई फळफळ बोलू लागली हो महाराज तिला आला राग कोणला हिजाबाईला त्या मेल्याची मी बघते म्हणजे गंमत म्हणले तो काय महाराज नको नको आवडली आवडी ऐकती लय डाळ होती ती हा गेली घरला करी शिया देत टमाटाकडं तिथली त्याचे शिशे गांजा फुके म्हणले महाराज तुकारामाची बायको आली बाबा तिला झाड आहे लावून घ्या मला कवाड माठाचं मग माठाचं कवाड लावले माठाचं कवाड लावलं ती कवाडापाशी येऊन शारीवर लागली हा इंडिक मेल्या भाई ती बघते गंमत कोणाची मोहम्मदजी नाही बाहेर आला मधातच बसला आता त्याला त्या देऊन आवडी गेल्यावर तुकाराम महाराज पुन्हा गेले कीर्तन सुरू करायचे आणखी मम्माजी बोलाले नाही काय गायला ते रोज ऐकाय येत होते काय की त्याला बोलून 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 पण ते दान ते किती बी बोलू द्या द्वेष त्याचा द्वेष जातच नाही महाराज काय ते सोडीतच नाही काय म्हणणे तुमची करिता नवीन इट सोनाची काय जीव द्यावा का तुकाराम महाराज त्याला बोलून बोलून रोज कीर्तन आणत होते हो चला की महाराज तुम्ही असल्यावर बरं वाटते तुमच्यासारखी महंत असल्या साधू असल्या आम्हाला बरं वाटते आमचं काय चुकलं भुकलं सांगता तुम्ही काय अक्कल नव्हती द्या तरी हे मोठेपणा येत होते पण ते येत होतं पण आता कसं येईल आता हे भांडण केले तुमच्या भांडण केल्यामुळे येणार नाही ते म्हणून तुकाराम महाराज बेकार वाटलं काय करावं ते आले नाहीत म्हणून कोण मंगाजी कोण महाराज त्याचे पाय तुला गेले मारले गावली शादी येऊन गेली तुकाराम महाराज गेले कवनाला बाजूला ते म्हणजे कोण आहे ते आवडी चाली काही घी बाई बाई ते म्हणजे नाही मी तुकाराम आहे हा गरम कशाला उघडा महाराज उघड का आला काय नाही आमच्या म्हशीनं जर बघ बाग खाला नसता तो स्वामीच्या चित्तात क्षोभ झाला ना तुमच्या चित्ताला काय झाला क्षोभ झाला हे बगीचा खाल्ला आमच्या म्हशीनं म्हणून तुमच्या चित्ताला क्षोभ झाला विक्षोभ झाला हे तुम्ही तुम्हाला आम्ही त्रास द्यायला काही पण दिला ते आता जनावरला कळत नाही ते सुटलं गव्हाची घ्यानं आलं मला काय करावं आपल्या ओळीत आलं आणि तुम्ही मला काठीनं मारलं तुमच्या हाताला सीना आला असेल तुमच्या अंग थोडं दाबतो आणि त्याचं अंग रंगून लागलं कोण तुकाराम त्याचं अंग चोरलंय त्यानं काठीनं मारलं तरी तिच्या पाय चेपले आणि त्याच्या पाय चेपल्यावर मंबाजीला लाज वाटली मंबाजी म्हणला लय म्हणायला चला कीर्तनला जावं काही पुन्हा उठून कीर्तनला काय म्हणाल बरं आता कीर्तनला येत होतं सगळं करू लागलं तरी मनात मात्र वाटू लागलं ह्याच मी मोड केला मनाचा म्हणजे ह्याचा हे बंदोबस्त केला पाहिजे असं त्याच्या डोसक्यातच बसू लागलं आणि मग ते एके दिवशी गेलंच मुंबईत परत वाघोलीला रामेश्वर शास्त्री यांकडे रामेश्वर शास्त्री त्या काळातले पुणे जिल्ह्यातले धर्म मार्तंड म्हणल्या जात होते सगळ्या पुण्या जिल्ह्यात धर्माधर्माचा निवारा करायचा असेल तर कोणाकडे जावं रामेश्वर शास्त्री ते मोठे विद्वान होते पंडित होते हुशार होते आणि ते सगळं ते आणि पहिलं असं नव्हतं धर्माचा न्याय निवाडा धर्म मार्तंडाने केला ते पोलीस स्टेशनला सुद्धा मान्य करावं लागत होतं आणि पोलीस स्टेशन सुद्धा त्याला कायद्यात पकडीत होतं जर हे म्हणजे अधर्म केला ह्या माणसानं तर त्याला कायद्यात पोलीस धरीत होते इतका रुबाब कोणाचा धर्म मार्तंडाचा आज धर्म मार्तंडाला काही किंमतच नाही सरकारचं राहील काय किंमत आहे सरकारकडे काही किंमत त्याची नोंद बी नाही दखल बी नाही हे रिकाम्यात पगार घेऊन राहिले बोंब राहिले तरी म्हणे ना किंवा याचं जे धर्म मार्तंड आहे तेच ऐका तुम्ही असं काही नाही राहिलं त्या काळात तिथं संबोधन होतं रामेश्वर शास्त्रीचं रामेश्वर शास्त्रीकडे गेला हे मंबाजी गोसावी गेल्यावर रामेश्वर शास्त्री बसलेली होती घरी ती मोठे गंध लावणं हे करणं ते करणं म्हणजे चप्पी शेंडी संजय असे मोठे पंचा उपरणं पांघरलेलं बसलेले हे रामेश्वर शास्त्री हे मंबाजीवर आणि मंबाजी गोसाई मोठा धार्मिक होता टेन डोक्यान हेन टेन मोठा भव्य कपडे त्याचा रुबावर आता दंडा फंडा जटा दाढी असा गेला हो नमस्कार नमस्कार ते नमस्कार अरे मंबाजी बाबा रे अरे बसा बसा मंबाजी बोला बसा बसा म्हणले रामेश्वर बसले ते म्हणले आता मला वाटतंय काय वाटतंय मी थोडस बोलायला तो आता आपण हातात नांगर मुसळ घ्या नांगर आणि आऊत घ्या हातात असं काय बोलता मंबाजी बाबा तुम्ही नाही आपण ब्राह्मण समाजाने आता तेच करावं त्याचं कारण एक आहे आमच्यात कुंड्याचं पोरग तुकाराम आता कीर्तन भजन करायला
आता ते ज्ञान सांगायला लोकायला आणि आमचे ब्राह्मण त्याच्या पाया पडायचे. माझं पंत कुलकर्णी नारी लागला होता घेऊन त्याला खबर नाही गेलं आमच्या बामणाईने पाया पडावं का मराठ्याच्या. त्याचं डोसकं उठून लागलं कोणाचं मुंबाजीचं. म्हणून ते रामेश्वर क्षेत्रात चाली करू लागलं. आपले आमचे ब्राह्मण त्याच्या पाया पडायले आणि ते ज्ञान सांगायला. मग आपण काय करावं नांगर हातात घ्यावे आणि आपण शेती करावी. आता आपण दुसरा धंदा ओळखावा. ते म्हणले रामेश्वर शास्त्री ते म्हणले कीर्तन करीत असेल तर काही वावगं नाही. तुमचा तुकाराम जर कीर्तन करीत असेल गावचा पुण्याचा पोरगा तर काही एवढं वावगं नाही. मुंबाजी वा त्याचं कारण आहे काही सकाळांशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार करी. कलियुगात सगळ्याला अधिकार आहे भगवंताचं नामस्मरण करायला, भजन करायला, कीर्तन करायला. काय अडचण आहो तसं नाही. पटवाय गोसाई ते काय म्हणला कीर्तनात वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि येरानं तो व्हावा भार माता. वेदाचा अर्थ आम्हालाच माहित आहे म्हणला. बाकी त्या वेद वाचकांनी वेदाचं वजच व्हावं असं म्हणायला म्हणले आपल्याला. ते म्हणजे त्यानं भरीत पिढ आणि रामेश्वर शास्त्री त्या चित्तात असं म्हणतोय म्हणजे वेदाचा अर्थ त्यालाच कळतोय बाकी त्याला कळत नाही. म्हणजे आपल्याला ते येड्यात काढलं असा त्याचा अर्थ झाला. जा तुम्ही मुंबाजी वा घरला जा त्याचा बंदोबस्त मी बरोबर करतो. अहो त्यानं कवित्व केलंय. कवित्व ते कवित्व उडवायला होतो त्याचं घर गावाच्या बाहेर काढायला होतो. तुम्ही फिकीर करू नका. मग बसायला बरं वाटत त्याच्या मनासारखं झालं. ते भडकर शास्त्री ती गोसाई गेलं गावाकडं. लगे रामेश्वर शास्त्रीनं पोलीस स्टेशनला एक रिपोर्ट दिला पत्र. हे धर्मार्थ आहे ना. हातात लेखन पेन घेऊन वगैरे लिहिलं खडखड. हे तुकाराम नावाचा कुंडी वेदवाणीचा अपमान करते आणि वेदाचं बंड माजून स्वतःलाच वेद कळते असं म्हणते. आणि त्यानं केलेलं कवित्व त्याला उडवायला लावा आणि त्याचं घर त्याचं पांढरीच्या बाहेर काढा. गावात त्या जमीन लावून होती पांढरी आणि शेतात त्याला लावून होती काळी. पहिल्या काळात म्हणजे शेती कसायची जमीन आहे ती कोणती पांढरी आणि गावात गावठाणची जमीन पांढरी असा त्याचा अर्थ बरं काय. मग पांढरीवर घर त्याचं काढा आणि इंद्रायणीच्या पलीकडे कुठं राहा म्हणावं गावात राहू नको ना असं सांगा. असं वर लिहून दिलं. एक शिष्य पाठविला. ते गेला पोलीस स्टेशनला पुण्याला. ते पोलीस स्टेशनला पत्र आलं. ते पत्र आलं त्यांनी वाचलं. धर्म वाटून पत्र आले म्हणजे काहीतरी आदम तुकारामाने त्या घेऊच्या त्याच्याबद्दल त्याला गावाच्या बाहेर काढा आणि त्याने केलेलं ह्या बोलवून टाक असं वगैरे लिहिलंय. लगेच त्यानं त्या फौजदारानं पत्र लिहिलं. खर त्याच्या गावच्या पाटलाला. कोणाच्या तुकारामाच्या गावचा पाटील. म्हणजे पोलीस स्टेशनचं पत्र पहिलं पाटलाकडे येत होतं ना. पाटील पोलीस पाटील मालिक पाटील हे दोन पाटलं आणि पाटलाच्या काळात माकडच होते. आगाव कोण नाही ते करायचे पाटलं. मग तिथून पोलीस स्टेशनचं पत्र पाटलाकडे आलं. पाटलाकडे आल्यावर पाटलानं वाचलं पत्र. तुकारामाचं घर पांढरीवर उठवा आणि तुकारामाचे केलेला गाथाने काय कवित्व आहे ते नदीत बुडवायला हवं असा वरून आदेश आला. आता पोलीस स्टेशनचा आदेश पाटलानं वाचल्यावर लगेच कोतवालला बोलवलं. कोतवालला सांगितलं काय जाय रे म्हणले हे तुकारामाच्या घराला जाय आणि त्याला बोलवून आण माझ्याकडं. लगेच कोतवाल गेला. कोतवाल आणि कोतवालाची सुद्धा पावर होती पाटलाच्या नाही होती की नाही आपल्या लहानपणी. कोतवाला आपल्या गरीब गुरुबाला कमी समजित होते. हा धुमकी करायचे नाही. खरंच हो तुम्हाला अनुभव नसेल याचा. आमच्याकडे लय कोतवाल नारायण कोतवाल मनोहर कोतवाल माहिती का तुम्हाला. मनोहर कोतवाल वामने मानाचा भाऊ आणि नारायण कोतवाल तुम्हाला कळते आपल्या लहानपणी करते लय ठसक्याची होती ते. पाटलाची पीएच होती. हा पाटलाची पीए हो ते घ्यायचेच नाही कोणाला. गोरगरीबाला गाड होते बोलायचे असं होतं काम ते. मला ते कोतवाल आला. हाय का तुकाराम महाराज घरी. आवली होती जिजाबाई भाई आणि ती म्हणते घरात. आवली म्हणली का पाटलानं बोलले त्यांना. आवली म्हणली तर सूट दिलं काय केलं तुम्हाला आवडीनं गुन्हा काय. पाटलाचं बोलवून की आवडी म्हणले काहीतरी वाढवत तिला बेकार वाटलं. तुकाराम महाराज म्हणले कोण बोलायले. ती म्हणली कोतवाल आले. आले तुकाराम महाराज आई. आल्यावर नमस्कार केला कोतवाला. इतकी शांत होती का बोललं कोतवाल.
पाटलानं बोलले तुम्हाला नाही काय काम पडलं पाटलाचं माझ्याकडून काय बोलले ते भाना भानगडी आम्हाला माहित नाही तिथून काय अरे तुकाराम महाराज म्हणले येतो पाटलाचा नेहरू पाहिल्यावर काय गळ्यात मी नाळ गेला आणि तुकाराम महाराज त्या पाटलाकडे गेले आणि गेल्यावर चावडीवर जाऊन पाटील कोण आहे आपलाच आहे का दुसऱ्याचा आहे बघा ना वाघाचा कलबुद्धीशी वाघ आहे बरी नाही त्याच्यासारख्या म्हणजे आपलेच लोक असतील पण पदावर गेल्यावर जरा दिमाग दाखवते लोक आपलेच येत नाही पण पद आलं की थोडं त्याला अभिमान येतो आणि अधिकार येतात काही वाटायला लागतं मला ते पाटील गरम बोललं तुकाराम तू काय गुन्हा केला काय नाही बाबा पाटील मी काहीच केलं नाही भजन कीर्तन दुसरं काही करत नाही मला माहित नाही हे लेटर बघ स्पष्ट सांगितलंय फौजदार साहेबानं की याचं घर पांढरीत ठेवू नका आणि तू कवित्व करायला म्हण वेदाचा अपमान करायला तर ते कवित्व नदीत बुडवून टाक पहिलं नदीत बुडव आणि तुझं घर गावाच्या बाहेर काढायचं गावात राहायचं नाही तो असा वरून आदेश आलाय त्याच्यात आमचं काही नाही त्या टायमाला तुकाराम महाराजांच्या तोंडातून त्या अभंग तयार झाला कोणता काय खावे आता कोणी खरे आणि गावात राहावे कोण्या कोणी काय खावा आता कुठं जावं कोणीकडे जावं तर राहायला बरं काय आणि गावात कसं राहावं कोणत्या गुणांना राहू देत नाही आता गावात पाटील गरम झाले आपल्यावर कोपरा पाटील गावीची हे लोक सगळं गाव चिडलेलं माझ्यावर पाटील बी चिडलेला आता काय माझं खरं नाही असे महाराज त्याच्या मुखात अभंग ते पाटलाला मान दिला ते म्हणले पाटील वरल्या अधिकाऱ्यानं तुम्हाला सांगितलं असेल तुम्ही म्हणत असाल तर मी गाव सोडतो पांढरी सोडून जातो चोरतो वया बळवा म्हणतात तर चोरतो वया बोलतो लवकरात लवकर वया बोलतो तुम्ही त्याची हा मी सांगितलं ते ऐक अगाव शहाणपणा करायचा नाही तुकाराम महाराज विना घेऊन घराला आले आवलीला विचारत सोड आली काय लागली काय बोलले आले तुकाराम महाराज डोळ्याला पाणी आलं ते म्हणले काय नाही आवले आता आपलं इथलं अन्न पाणी संपलं ह्या गावात आता आता काय झालं पांढरीवरलं घर उठवा असं पाटील म्हणायचे गावाच्या बाहेर कुठं जायचं तिथं राहा काय केलं एवढा गुन्हा आपण पांढरीवरलं घर उठवायला ते आवडी म्हणून आली ते तुझं बोलणं घरी झालं म्हणले पण तिथं सरकारला जमत नसते काय बोलायचं नाही त्याचा विचार तू करू नको असे म्हणले आणि वह्या घेतल्या वह्या कशाला घेतल्या ते म्हणले ह्या वह्या बुडवायच्या सांगितल्या नदीत बुडवायच्या सांगितल्या डोक्या वह्या घेतल्या निघाले आवडी म्हणून लागले अहो इतकं तुम्ही अभंग करताना हे करताना कायला बुडवायचे तर काय काय म्हणून त्या पाटलात ते जमत नाही आवले जमत नाही सत्तपुडी शांतन तुझं काय कामाचं नाही त्या वया डोक्यावर घेऊन तुकाराम महाराज बुडवायला निघाले मग काही कुटाळखोर लोक म्हणून लागले पहिले वया सावकरीच्या माझ्या बापाच्या हक्क्या ते आई बुडविल्या आणि आता परमार्थही बुडवायला आहे काही कुटाळखोर लोक टीका करू लागले आणि जे त्यांचे ख्याते कोणते तेऱ्यासारखे ते गंगाराम बुवासारखे ते म्हणाले इतक्या कष्टानं अभंग केले आम्ही लिहिले आणि ते अभंग आता नदीत बुडवायची वेळ आली काय बेकार आहे होय असं त्यांना तुळतुळ वाटतं ते म्हणाले महाराज राव द्या जमत नाही म्हणजे राव द्यायला पाटलाचा आदेश आहे आपल्याला गावातली नांदणूक आहे त्याच्या हातात त्या पाटलाच्या त्याच्या विरुद्ध जायला कसं जमल तुकाराम महाराज गेले आणि इंद्राने त्या डोहात ते माशाचा डोह खाली त्या डोहात वया दगड बांधला मला दगड बांधून तर त्याग केलं आणि चौकोन असं दगड बांधून आणि पाण्यात जाऊन टाकलं बुडविले वह्या बुडवा म्हणजे बुडविले महाराज वह्या बुडविल्या आणि तुकाराम महाराज आणि त्या शिळीवर तिथे बनले आणि देवाला बांधू लागले कोणला देवा कवित्व करायला लावणार कोण आणि बुडवायला लावणार कोण तुका म्हणे माझी कोणी वधविली वाणी प्रसादा वाचून तुळशी हवेत ठेवली लाज वाटे म्हणा तुमचा म्हणवी ताज असं गोडी नाही रस गोडी भोपाळ्यात मला वगैरे का आणि तिथं अभंग तयार झाले हे जे अभंग तयार झाले ना की देवा तूच मला करायला आवडत असे तुकाराम महाराज तिथं धर्म घेऊन बसले लोक म्हणाले जेव्हा महाराज पाणी प्या पाणी बी नाही आणि अन्नही नाही नाही दुकाळलो अण्णा बोल गेले ना मग आपला मी अण्णाला दुकाळलो नाही हा जेवण नाही काय नाही पडून राहिले तुकाराम महाराज झोपायची काय बसायची काय उठायची काय तिथं त्या झाल्या पण कुठं हलत न गेले तुकाराम महाराज सगळ्यांना त्याच्या प्रेमी माणसानं चला महाराज जेव्हा उठा चला महाराज चला
आज कोणाचं ऐकायचं तयार नाही उभा आहे, नाहीच ऐकले कोणाचं. हो, आणि टिंगलखोर लोक येऊन बघू लागले कसा आता. काय काय लोक म्हणाले मरत आहे आता. बकळ होते काय टिंगलखोर, हे ब्राह्मण काय होते त्याचे, हे मंबाजी होते खरा मेन द्वेष्टा, चालू मालू असे काही लोक होते. ते टिंगलखोर लोक येऊन बघायचे, काही मरत नाही म्हणायचे लोक, काही वरून वरून म्हणायचे कसं झालं बाबा कसं झालं, वनवादातून तर हे ना मरावं असं ते वाटायला लागायचं. पण तुकाराम महाराज पण 13 दिवस झाले महाराज, आणि मग जर काय भगवान परमात्मा स्वतः त्यांना भेटायला आले. बाळवेशी घेऊन श्रीहरी भेटला, विदिता जनिता हाती आठो हात दिला, न तुके म्हणून नाही तिने प्रेमानंदे प्रेमा रुळविला, आणि न तुके म्हणून तुका नामी गौरविला. जयादी स्वामी सद्गुरु तुका दातारा, दारू तू सकळांचा जीव लस गेला. भगवानाने लहान रूप घेऊन बाळ उडले, आणि मी श्रीहरी विदिता जनिता ब्रह्मदेवाचा बाप आहे तुमच्या समोर आलो. काल देवा अहो वया पाण्यात घेऊन निघाय हातात, तुम्ही 13 दिवस वया पाण्यात घेऊन बसलो, त्याला पाणी लागू दिलं नाही. त्या तुमच्या वया तुम्ही घ्या आणि तुमचं उपोषण सोडा. उपोषण धरलं म्हणा की म्हणजे सरकारच्या दरबारात नाही, देवाच्या दरबारात उपोषण. देव प्रसन्न झाला मला त्यांना, आणि वया कोरड्या काढून दाखवल्या तुकोबाऱ्यांना. आता हे झालं इकडं. तिकडं मंबाजी गोसाईच्या याची रामेश्वर शास्त्रीला परिस्थिती आहे. रामेश्वर शास्त्री नागनाथाचं दर्शन कराय पुण्याला जाव. पुण्याला नागनाथ आहे बरं काय, नागनाथ म्हणून एक देव आहे महादेव, त्याचं दर्शन करायला जाव. सोमवारी प्रदोष आहे, सोमवारी प्रदोष आलता, आणि तो महादेवाचा भक्त होता. कोण? शास्त्री. आणि शास्त्री म्हणला महादेवाच्या भक्तीला पाया पाया जावं, सोमवार प्रदोष आहे. 2 शिष्य बरोबर घेतले, चालला पुण्याला. पुण्याला जात असताना नागनाथच्या दर्शनाला तिथं आनगडशाह नावाचा फकीराचा मठ होता वाटेत, आणि त्याची नमाज पाडण्याची पाणी येते घेण्याची एक विहीर होती. आणि दुपारची वेळ जरा ऊन होतं, ते रामेश्वर शास्त्रीला वाटलं त्या विहीर दिसायला पाणी तुडुंब भरलेले, आपण आंघोळ करावी गार पाण्यानं, मस्त शरीराला गार असंही वाटलं रामेश्वर शास्त्रीला. आणि रामेश्वर शास्त्रीनं त्या विहिरीत मुटका टाकला, त्याला पवायचं होतं शास्त्रीला. अशी उडीत टाकली, भरेरकून पाणी वाजलं की आनगडशाह मशिदीत बसला होता. त्याने पाण्याचा आवाज ऐकला, आणि ऐकल्यावर माझी नमाज पाडण्याच्या पाण्यात कोण विटाळ केला कोण्या चांडाळानं, त्याच्या अंगाची आग होऊन जाईल असा फकीरानं शाप दिला. आणि ते सिद्ध होता, अनगड साधा नव्हता, सिद्ध आहे, मुसलमान आहे, तरी पण त्याची भक्ती अग्रगणी आहे. त्याच्याकडे सगळ्या सिद्धी आलेल्या होत्या अनगडशाहाकडे. असा शाप त्यानं देऊन टाकला, आणि शाप दिल्याबरोबर अंगाची आग झाली. कोणाच्या? रामेश्वर. अंगाची आग झाली. अरे बापरे, अंगाची आग झाली. फकीरानं मधातून आवाज केला की तुझ्या अंगाला आग लागेल असा म्हणला. ते परिस्थिती आली. काय फकीराच्या वाचे सामर्थ्य, त्यानं मला शाप देऊन टाकला. आता नमाज पडीत होतं, भगवंताची भक्ती मुसलमान धर्मात जरी केली तर ती देवाला रुजू होतेच न हो, चांगल्या पद्धतीने केल्यावर. मग ते देव प्रसन्न होतो त्याला. मग आता मग इतकं अंग वळायले, कितीतरी पाणीच घ्या वाटायले, पाण्यातच राहा वाटायले, पाण्यात राहा वाटायले. वरं कपडे घेतले तरी आहे ना, धनच पाहिजे अंगाची. घरला आला, दर्शन घेतलं महादेवाचं बळबळ, तसंच पुन्हा घरला आला तरी आग काय शांत होईना. काय करायला पाहिजे? गळत्या लावल्या महाराज अंगावर, गळत्या. गळत्या म्हणजे कळलं ना, महादेवाच्या गळत्या. तरी आग शांत होत नव्हती. मधातून ढण उठले, वरून पाणी टाकून काय फायदा. मग ज्ञानोबारायांच्या समोर बसावं आणि माऊलीच्या दारात धरणं घेऊन बसून ही आग शांत करा म्हणावं ज्ञानोबारायांना, असं त्याला वाटलं. कोणाला? रामेश्वर शास्त्रीला. आणि रामेश्वर शास्त्री आळंदीला आले, आणि आळंदीला येऊन अजानोक्षाखाली ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेत बसले. माऊली माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा, माझ्या अंगाची आग कमी करा हो तुम्ही. हो, मी काय गुन्हा केला असेल, मला कळणं झाले काय झालं हे पाप, कुठं उभा टाकलं हे पाप, असं काही रामेश्वर शास्त्री म्हणलं. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला. हे फकीराचा शाप नाही, हे तुला गुन्हा घडलाय तर त्या तुकाराम महाराज त्यांच्या वह्या तो बुडवायला लावल्या, आणि त्या वह्या बुडविल्या. ते 13 दिवस उपाशी बसला तुकाराम. त्या 13 दिवस उपाशी बसल्यामुळे तुला हे पाप, आणि हे पाप तुला बघावं लागलं. शास्त्री जरी आठला असतो तरी, तर ती त्याला शरण गेल्याशिवाय आग कमी होणार. आणि मग स्वतः रामेश्वर शास्त्री आपल्या शिष्याला घेऊन पुन्हा देऊला लागले. आणि नेमके ते देऊला गेलं, तिकडून वह्या देवानं काढून दिलं, कोरड्याची काढून दाखविल्या,
रामेश्वर म्हणतोय ना, जरी दगडासहित या तारी गेल्या देशा लाह्या. हो तुकाराम तुकाराम पुन्हा आला तिथं पाया पडाय. म्हणलं महाराज काय करा करा माझ्या अंगाची ताप म्हणजे ताप शांत करा. गुन्हा घडलाय म्हणला, लोकांनी लावालावी केली म्हणून तुमच्या भयाने बुडवायला लावल्या. हो हे तुम्हाला त्रास दिला, 13 दिवस तुम्ही उपाशी बसले, त्याच्याबद्दल मला फकीराने शाप दिला, माझ्या अंगाची आग होती. अरे करा शांत करा. तुकाराम म्हणले नाही बाबा, तुम्ही ब्राह्मण आहेत, भूदेव आहेत, शास्त्री आहेत, थोडे विद्वान आहेत, तुम्ही माझं दर्शन घेऊन आहे. त्याच्यात पाया पडू लागले. कोण? तुकाराम महाराज. आणि इतकंच म्हणले, एक अभंग लिहून देतो, तिथं अभंग मुखावाटे तयार करा. तीच अभंग आहे त्यांच्या मुखातून त्या रामेश्वरला सांगण्यासाठी निघाला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रहीन खाती सर्प तयार. बघा ते अभंग वाचून बघा. एवढा अभंग लिहून दिला आणि वाचा म्हणले. वाच. अभंग वाचला, शांत झाला, 10 शांत झाला. आणि तिथून पुढे रामेश्वर शास्त्री महाराजांचा शिष्य झाला. आणि मग म्हणून लागला तुकाराम तुकाराम नाव घेता कापे मग. धन्य तुकोबा समर्थ जेने केला जळी दगडा सहित ह्या तारी गेल्या त्याच्या लाह्या. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही. मग ब्राह्मणाला सांगितलं सगळे यातेनं, जेवढे ब्राह्मण होते तेवढेला आहे, कोणी ह्याचा विरोध करायचा नाही. विरोध करते ते नरकाला जाते. हे साधू आहेत, वैष्णव आहेत, मोठे भगवत भक्त आहेत आणि देव अंश आहे तुकाराम महाराज. रामेश्वर शास्त्री स्वतः तोंडानं म्हणले हे विष्णू परमात्माच आहे, हेच देव आहे. तिथून पुढे ब्राह्मणाचा द्वेष कमी झाला. ब्राह्मणाने द्वेष फक्त मंबाजीने मात्र पोटात तयारी जाऊ दिली काय की बाबा, काय ते नीट झालं नाही महाराज. काय असेल पहिल्या जन्मात बकळ असं नाही त्याचं. काय की बाबा, महाराजांना सगळे सुधारले पण मंबाई नाही सुधारले. काय झालं असं? दुनिया सुधारली. हो तुकाराम महाराजांना दुनिया सुधारली. मनात त्या कुत्र्याचं परिवर्तन करावं, कुत्र्याचं परिवर्तन केलं. कुत्र बारगडचं धनगरायचं चावले ते नीट केलं. कितीतरी लोक नीट केले, जनावर नीट केले, माणसं नीट केले, सरळ केले. हे मंबाई नाही सुधारलं. काय जन्मात पाप. शेवटी तुकारामाच्या पोराला नारायण महाराजाला त्या हाकलून द्यावं लागलं. तर बी होता महाराज वैकुंठाला गेले तरी त्या कडूचं डोसक्याचं गेलं नाही, तरी गेलं नाही. तरी महाराज वैकुंठाला गेल्यावरही होता ते देऊत. मग ज्यावेळेला नारायण महाराज गादी बसले कोणाच्या? तुकाराम महाराजांच्या. नारायण महाराज म्हणजे प्रति तुकाराम. विठोबा महादेव नव्हती तिथे. विठोबा महादेव जरा संसारिक होते, तेवढी किंमत नाही विठोबा महादेवाची. महाराजाला 6 लेकरं आहेत ना, 3 पोरं. काय नाव आहे? विठोबा महादेव नारायण. 3 पोरं. पोरी गंगा, भागीरथी, काशी. कोणा त्या पोरी या लक्षात राहिलं नाही हो. सांगितलं होतं मी, लक्षात राहिलं नाही. नाही कोण्या डोक्याला सोय कोण केली ते लग्न केलते ना पोरीचे. होय बाई मालाजी गाडीला. बरं महाराजी गाड्याला. हा मग गंगाबाई देवी ती त्याचं नाव काय? लक्षात राहिलं नाही. घ्यायला सांगितलं होतं मी. अहो मोसे. गंगाबाई देवी मोश्यात आणि काशीबाई देवी जांभूळकराच्या. महाराजाचे पाहुणे जांभूळकर एक, मोसे आणि गाडे. 3 लेकी 3 खानदानी दिल्या. लक्षात आलं का नाही? आता मागे विठोबा महाराजाच्या योग्यतेचे नव्हते, पण नारायण महाराज मात्र तसाच नाही. तुकोबारायचा वैराग्य ते काशीला गेला गाव. नारायण महाराज लय चांगले होते. नारायण महाराज लय चांगले. आणि त्या नारायण महाराजांना महत्वाचे काम केले. ते त्या मुंबई गोसायला खाकून दिलं. आणि एक मोठा एक खान होता, खान मुसलमान, त्याचा धोकावळीचा येवणी वृत्तीचा. म्हणजे याला हाकलून दिलं तर बरं, नाही तर आपल्या हिंदू धर्माला आणखी ही काही वाटावाटी केल्याशिवाय ते मुसलमान एक गावाच्या बाहेर काढून दिला. आणि मुंबई गोसायला मात्र ठोकून काढलं. माझ्या बापाला सोपलं म्हणजे मला पुरायला आला असतो इथं, इथं थांबला तू. माझ्या वडिलाला त्रास झाला, तुला किती त्रास केला तो वडिलाला. आणि आता आणखी माझ्या जिंदगीला पुरायला उरलास तू. त्याला तिला हाकलून कोणला? मुंबई गोसाई. 2 काम नारायण महाराजांचे. नारायण महाराजचं मंदिर म्हणून कोण्यात पोराचं मंदिर नाही तिथं देऊला, पण नारायण महाराजचं मंदिर बांधले एकूण. फायदा नाही. हा नाही विठ्ठल मंदिर नाही का? विठ्ठल मंदिरला आपण इकून जातो असं रस्त्यानं, खालाकडे तोंड करून मोठा दरवाजा. हा ये
एक उत्तरेकडे तोंड करून दरवाजा नाही का? गणकर तोंड करून बघा त्या पिपळाच्या वाट्याच्या मग मारुती हे ना त्या देवाच्या तिथून निघायचं. तिथून निघालं की तुम्हाला नारायण महाराजचं मंदिर दिसते समोरच, बाहेरून नाही त्या ह्या विठ्ठल मंदिराच्या बाहेर नारायण महाराज मंदिर. विठोबाचं नाही मंदिर बांधलं, महादेवाचं नाही मंदिर बांधलं, पण ह्याचं मंदिर बांधलं. कोणाचं? नारायण. नारायण महाराज चांगलेच होते आणि महाराज वैकुंठाला गेल्यावर जन्मले. महाराज होते तेव्हा नव्हते जन्मले नाही, पोटात होते तेव्हा. महाराज गेले तेव्हा हे पोटात गर्भात होते. महाराज वैकुंठाला गेल्यावर हे जन्माला आले. निश्चित चरित्र तसंच वर्णन आहे. हा आधी 2 पोळ आणि 3 पोळ महाराजचे आहेत, पण महाराज वैकुंठाला गेल्यावर जन्माला आले नारायण. आणि नारायण महाराज तुकोबारायासारखेच वैराग्य ज्ञान भक्ती असं त्यांच्यावर होतं. नारायण महाराज अशी तुकाराम महाराजांची फजिती कोणी केली? रामेश्वर शास्त्री. आणि शास्त्री आता शिष्य झाले. मग तुकाराम महाराजांचे मागून मागून टाळकरी वाढत गेले. सगळ्याचा आकडा फक्त 14 झाला. किती? 14 आकडा आहे बरं. आता 14 टाळकऱ्यापैकी 6 ब्राह्मण, 5 पाचदाचीचे 5 आणि 3 मराठी. हे तुम्हाला मी नेहमी सांगतो. 3 मराठी कोणते? नारायण महाराज वैकुंठाला गेल्या विचारमध्ये बघ कसा जोरदार केला ते. त्यांचा भाऊ कानोबा 1, महाराजी गाड्या 2, मराठी तिसरा कोमट कोंडीबा पाटील लोहगावकर. लोहगावचा कोंडीबा कोण लोहगावला जाऊ महाराज कीर्तनाला. मग तिथं टाळकरी काय जास्त टाळकरी लोहगावचे. त्यामुळे कोंडीबा पाटील आपला मराठीवर खानदानी आपले पाहुणे आहेत. अजूनही पाहुणे आहेत महाराज. ओळखी लांब आहेत असल्यामुळे आपल्याला वाटत नसेल, पण नाते सोबत मोरे आहेत ना तुकाराम महाराज खानदानी. जे जे लोक मोरे आहेत ते महाराजाच्या वंशातले आहेत ना. आणि खरे मोरे महाराष्ट्रातले बिहारचे आलेले आहेत, हे इथले नाहीत मोरे. चंद्रगुप्त मौर्य ऐकण्यात आहे ना. अशोक सम्राट मौर्य बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांना अशोकानं. चंद्रगुप्ताचा नातू चंद्रगुप्त मौर्य, त्याचा नातू अशोक आहे. आणि अशोकानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला. स्तूप बांधलेले आपल्या भारतात ठिकठिकाणी. सारनाथला इकडं तिकडं बघा बौद्ध धर्माचे. तिथून बौद्ध धर्माला जास्त चालना मिळाली. का राजाश्रम मिळाला ना. अशोक सम्राटाची बायको होती बुद्ध विदिशा. आणि ती बौद्ध असल्यामुळे ती नवऱ्याला सतत म्हणत होती हिंसा करायची नाही, हिंसा करू नका. हे म्हणत होता हिंसा नाही आम्हाला जमत, हिंसा आम्हाला करावीच लागते. म्हणजे आम्हाला नाही, म्हणजे कोणी चुकल्यावर त्याला तलवारीनं मारावं लागतं. आणि आम्हाला ते गत्यंतर नाही. ते नाही केलं तर लोक भेट तिला म्हणायचं कोणातील मारणं, ते पुन्हा बाया रणक्या करणं. आणि बौद्ध धर्मात हिंसा नाही ना. बौद्ध धर्मात हिंसा कुठे? मग तिनं असं म्हणायचं. पण ते ज्यावेळेस ते कलिंग देशात युद्ध, कलिंग म्हणजे कळलं का? ओरिसा राज्याला कलिंग देश म्हणतात पहिला. तिथं आहे ना ते आता मी कलिंग देश में आपका स्वागत आहे. मोठे बोर्ड आहे कुठं रायपूरला. मोठा जे राजधानी ना रायपूर लागलं होतं. तुम्हाला काय लक्षात आहे की नाही? रायपूर लागलं मोठं शहर आहे विमानतळाच्या गावाला रायपूर. तिथं बोर्ड आहे कलिंग देश में आपका स्वागत आहे. लक्षात आलं? तर त्या कलिंग राज्यात घ्यायला विजय मिळाला कोणला? बिहारच्या राजाला सम्राट अशोकाला. आणि सगळे त्या ओरिसाचे सैनिक मिळते लाखो म्हणजे. आणि तिथं मग अशोक आला आणि बघितलं घोड्या येऊन आला काय काय त्या बाया नव्हत्या त्या पोरी रडू लागल्या. त्याचे नवरे मेले ना. आणि मग ते तर खान बसली. मला बायको म्हणते ते खरे कोणाची हिंसा करणं चांगलं नाही बाबा, नकोच हिंसा इथून पुढे करायची नाही. विजय मिळाला अशोकला तरी अशोकनं त्याग केला त्या हिंसेचा. तिथून पुढे अहिंसा तत्वावर राज्य करील असं. आणि मग बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तिथून बौद्ध धर्म आश्रय मिळाला. अहिंसा अहिंसा परमो धर्म त्यांचा आणि बरोबर आहे. हिंसा करायची नाही हे अशोकानं तत्व बाळगिलं. आणि हे तत्व बाळगिल्यामुळे राजाचा राहत झाला महाराज. कारण त्या लोक भेना गेले म्हणाले दोष करून. आणि राजाकडे थोडस तिकडं राहणार. म्हणून तुकाराम महाराज म्हणले न करिता निघा न करिता तण तर कैची तिकडनं हाताची तेवढंच निघ शिकलं असतो.
बहुताची लंड पिडती जात हा काय म्हणले तुकाराम महाराज त्या म्हणलं अन्यायाचे राजा नगरीचा दंड तर बहुत ते लंड पिढीती त्यांना राजाकडे टिकून हाणायचं एखाद्या प्रसंग पडायचा मूड कवडवायचं असं फायदेच लागतंय. हा काय ना म्हणजे दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक ना तुकारामाला नाही शिकवलं शिवाजी महाराजाला. पण ते अशोकाला त्यागलं म्हणून त्या बौद्ध धर्माचा ऱ्हास आपला हे त्या राजाचा ऱ्हास झाला मौर्य वंशाचा. मौर्य वंशाचं पतन व्हायला कारण ते अहिंसा. हा आता ते त्याचे जे होते ते चंद्रगुप्त मौर्य अशोक सम्राट मौर्य त्याच्याच खानदानीतला कोणीतरी एक पुरुष शिकला होता जावळीला. ही जावळी आपली सातारा जिल्ह्यात आणि तिथं त्या मौर्य वंशातले झाले मोरे मौर्याचे झाले मोरे. आता जितके जे आपल्या महाराष्ट्रात कुठं बी मोरे ते महाराजाच्या खानदानीतले भावकीतले लोक आहेत. मग तुकाराम महाराज मोरे आणि मग हे आता महाराजांचे 14 तारखेपैकी तुम्हाला सांगितलं 3 मराठी लक्षात आले तुमच्या आणि 6 ब्राह्मण आहे. मग ते कोणते 6 ब्राह्मण? आबाजी पंत आडनाव कुलकर्णी आबाजीपंत कुलकर्णी लोहगाव. हा मल्हार पंत कुलकर्णी कुठला? चिखली ध्यानधर. हा बोल. कोंडिबा पंत कुलकर्णी लोहगाव. महादाजी पंत कुलकर्णी देवगाव. गंगाराम पंत मवाळ कडुसकर. रामेश्वर शास्त्री वाघोलीकर. 6 ब्राह्मण टाळकरे आणि 3 मराठी 9 झाले. आता राहील 14 पैकी 5 जण तर 5 जण 5 जातीचे. हा बोल. शिवाजी कासार जातीचा. हा नावजी माळी. नावजी माळ्याचा नावजी. तेलाचा जगनाड्या. गब्बरशेठ वाण्याचा गब्बरशेठ. सोनबा ठाकूर. 11चा सोनबा. पण पक्क भावना गोष्ट असं बी असं भाई धोंडग्याचा ही नाही धोंडग्या धोंडग्याचा ही नाही आणि नाही धोंडग्या एकच का 2 एकच असं हे 14 टाळकरे महाराजाचे 14 टाळकरे. पण इथं काय म्हणतात बरं आहे काय खावे संकट पडलं कोणी कडे जावे कुठे जावं त्यांच्यावर एका पाटला नासा आणि गावाच्या बाहेर घर काढायचं केलं त्यावेळेला. आणि गावात राहिले कोण्या बळे आता कोपला पाटील कोपला गावीचे हे लोक गावातले लोक कोपले. आता घाली भीक कोण मज मला आता भीक कोण घाली काय म्हणते महाराज मला कोर्टात नेलं. त्या कोर्ट म्हणजे कोणतं चावडी त्या दिवाण म्हणते दिवाण. आणि लक्षात ठेवा आत्ता बी ती रीत चालू आहे. दिवाणी दावान फौजदारी दावा कोर्टाची नावं गेली नाहीत बरं का. आणि हे नाव ज्यानं कोर्ट कचऱ्या केल्या त्याला माहित असेल. तुम्ही म्हणता मला माहित नाही कोर्टला गेलोच नाही का काय माहिती. इथं शब्द आलाय एक आता येणे चवी सांडलेली म्हणती निवारा करती दिवाणात. दिवाणात म्हणजे कळलं ना दिवाणी ती त्याला पहिल्या काळातलं दिवाणदारी होती चावडी. गावचा न्याय निवारा कुठं होणार आणि इथं नाही जाणार गेलं तर मग ते पोलीस स्टेशन. पण होईल तेवढं सगळ्या न्याय निवाडी गावात पाटीलच करीत होते म्हणा. एक गोष्ट आता आपण उद्या विचार करू. भले लोक याची सांगितलेली मात्र केला माझा घात दुर्बलाचा हे मात्र देवाला बोलणं. ते बोलणं कोणाला आहे? हा म्हणजे 4थ्या चरणातलं देवाला उद्देशून बोलणं आणि 5व्या चरणातले उद्देशून देवाला बोलणं. त्याचा विचार त्या 2 चरणाचा करणं महत्वाचं आहे. तुकाराम महाराज देवाला म्हणाले तर भले लोक याची सांगितलेली मात्र आणि केला माझा घात दुर्बलाचा. त्या पाटलावर रागात नाही आले कोणावर नाही रागात आले. रागात कोणावर आले तर देवावर आणि देवावर रागात येऊन देवाला बोलायले तर आपण याचा विचार उद्या